भूमाफिया आणि अवैध सावकारांविरुद्ध नागपूर पोलीस विशेष मोहीम राबवणार आहे। या अनुषंगाने सोमवारी पोलीस भवन इथं पीडितांसाठी सामूहिक जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र त्यांच्या तक्रारी घेऊन तिथं पोहोचलेल्या तक्रारदारांची संख्या पाहता खुद्द पोलीस आयुक्तांनी भविष्यातही अशी शिबिरं सुरू ठेवण्याचे संकेत दिलेत। 5 परिमंडळांतर्गत शहरातील सर्व 33 पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तक्रारदारांच्या तक्रारी ऐकून घेऊन तातडीने योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले आहे। नागपूर शहरातील अनेक नागरिक भूमाफिया आणि अवैध सावकारांच्या तावडीत अडकले आहेत। भूमाफिया जमिनीवर कब्जा करत आहेत। याशिवाय अवैध सावकार भरमसाठ व्याजाच्या स्वरूपात जनतेचे अक्षरशः रक्त शोषत आहेत। गेल्या काही काळापासून लोक सातत्याने अशा तक्रारी घेऊन पोलीस आयुक्त डॉक्टर सिंगल यांच्या कार्यालयात पोहोचत होते। त्यामुळे पोलीस आयुक्तांच्या पुढाकाराने अशा सर्व तक्रारी ऐकण्यासाठी सोमवारी जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं। पोलीस भवनाच्या सभागृहात सोमवारी झालेल्या जनता दरबारात मोठ्या संख्येने तक्रारदार सहभागी झाले होते। अशा लोकांना घाबरून न जाता तक्रारी नोंदवाव्यात असं आवाहन पोलीस आयुक्तांनी केलं होतं। सोमवारी मोठ्या संख्येने तक्रारदार आपल्या तक्रारी घेऊन या जनता दरबारात पोहोचले। आमच्या तक्रारमध्ये हे होतं की घर आमच्या 1 लाखामध्ये ठेवलेले होते, तिला वापरायला दिले होते। आम्ही तिला खाली करून मागत आहोत, ते खाली करून द्यायला तयार नाही आहे। 3 वर्ष झाले। 3 वर्षामध्ये पासून आम्ही यशोधरा नगरमध्ये आम्ही न्याय मागत आहोत। आम्हाला न्याय नाही भेटत आहे। वरतून सरांनी माझ्या मुलाला मारला तर भरती आहे त्याचे नाही, आमची लाईन असून सरांनी आम्हाला लाईन नाही देत आहेत। जरा आले आमच्याच नावावर घेतले ना, आम्हाला म्हणते तुझ्याशी जो बनते तो कर। मी मागील वर्षी एक प्लॉट झिंगाबाई टाकळीमध्ये एक प्लॉट घेतला होता। तो प्लॉट पूर्णपणे खोट्या डॉक्युमेंटनी माझ्या नावावर रजिस्टर करून देण्यात आलेला आहे। ते मला आज 3 दिवसा अगोदर सदर पोलीस स्टेशनमधून कळले। तर त्या सदर पोलीस स्टेशनमधून कळल्यानंतर मी जिथे व्यवहार केले त्या पोलीस स्टेशनला जाऊन मी कंप्लेंट करण्यासाठी आज ॲप्लिकेशन केली। तर तिथून मला कळलं की आज सीपीचा जनता दरबार इथे लागलेला आहे, म्हणून मी माझे पूर्ण डॉक्युमेंट्स घेऊन जनता दरबारसाठी इथे आलो। समाधान तो नहीं मिला है। यहाँ आने के बाद मुझे ऐसा लगा कि मुझे कहाँ जाना है कहाँ नहीं जाना है ये कुछ पता नहीं चल रहा है। और ये इतनी पब्लिक देख के एक दिन में नहीं होने वाला है। करीबन इसको 1 महीना या 15 दिन तो भी बढ़ाना चाहिए, तब जाके लोगों को थोड़ा रिलीफ मिलेगा, सभी को थोड़ा सा समाधान भी हो जाएगा। शहराच्या प्रत्येक भागात भूमाफिया आणि सावकारांची मनमानी दिसून येत आहे। आधी लोकांना आमिष दाखवले जाते आणि नंतर त्यांना लुटण्याचा प्रकार सुरू होतो। मात्र या गुंडांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त डॉक्टर सिंगल यांनी हा विशेष पुढाकार घेतलाय। याचे दीर्घकालीन परिणाम दिसू शकतात। जे आज आपण आवाहन केलं होतं लोकांना आणि जवळपास 5-7 दिवसापासून आमचं आवाहन होतं की ज्यांची लँडबद्दल प्रॉपर्टीबद्दल काय इश्यू असतील तर ते आमच्याकडे यावे, त्यांना आपण समाधान देण्याचा प्रयत्न करू। तसेच सावकारी कायद्यामध्ये किंवा काही लोक आहे जे पैसे देतात सावकारीवर, तर ते जे आहे तेही आपण मुद्दे ऐकतील। आणि आज म्हणून भरपूर लोक इथे आलेले आहेत ज्यांची जी समस्या होती तर मागील भरपूर वर्षापासून हे इश्यूज चालू आहे, काही 15-15, 20-20 वर्षापासून चालू आहे। मग पहिल्यांदा त्यांना अशी संधी मिळते ज्याच्यात कमिशनर पोलीस आणि सगळे PIs उपस्थित आहे इथे आणि त्यांना आम्ही न्याय देण्याच्या नियमाप्रमाणे प्रयत्न करतो आहे।